श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत ते इच्छा तुम्हाला शक्य असल्यास नक्की मला कमेंट करून कळवा. मी सुद्धा बाळूमामा चरणी पुन्हा पुन्हा तीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत. हीच मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. बाळूमामा, मी तुम्हाला मागत राहील, तुम्ही मला देत राहाल. मी तुम्हाला मागत राहील, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बाळाची साथ. असं आज तुम्ही मला एक शेवटचं वचन द्या ना. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कारण आपल्याला घराघरामध्ये बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे. म्हणून बाळूमामांच्या या सकारात्मक कार्याला तुमचाही हातभार नक्की लावा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला नक्की काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हा संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर बाळा, माझी कृपा तुझ्यावर झाली आहे. मी तुला प्रसन्न झालो आहे. म्हणून हा दैवी संदेश मी तुझ्यासमोर पाठवला आहे. अरे बाळा, तू खूपच भाग्यवान आहेस. म्हणून तुला ही संधी मिळालीच आहे. तर तुझा किमतीचा वेळ देऊन हा दैवी संदेश फक्त 16 मिनिटे ऐकून तर बघ आणि मग तू चमत्कार पाहशील. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका. या कथेला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असे टाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये भरभरून तुमचा प्रतिसाद नक्की द्या आणि तुमचीसुद्धा सहमती नक्कीच मामांना कळवा. भक्तांनो, आजच्या कथेचे नाव आहे पांडवांची स्वर्गयात्रा. म्हणजेच पांडव स्वर्गात कसे पोहोचले हेच मी आज तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. भक्तांनो, महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी 36 वर्ष हस्तिपुरावर राज्य केले. पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलरामने त्यांच्या शरीराचा त्याग केला. हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला. 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले, पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाहीत. 5 पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधनसारखा पापी तिथे आधीच आहे. अशामध्ये प्रश्न हा पडतो की पांडव नेहमीच धर्माच्या रस्त्यावर चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरालाच स्वर्ग का मिळाला. 18 दिवस चालले. महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले. हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते. या युद्धानंतर मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहालातील ऐशोआराम आवडेनासे झाले. त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहाल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जंगलामध्ये राहिले. दुसरीकडे भगवान श्रीकृष्णांचा यादुवंश हळूहळू संपला. त्यामुळे श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्णांनी सुद्धा त्याची लीला संपवून निघून गेले. पांडव त्यावेळी क्षांमध्ये हस्तिपुरावर राज्य करत होते. 36 वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्याचं काम संपलं आहे. आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे. त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षिताला
हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केले आणि महर्षी वेदव्यासांनी आज्ञा घेऊन 5ही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले. स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनानेच लालचमध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं. यात्रेदरम्यान 5ही पांडव कितीतरी नद्या, डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले, कारण त्यांचं कामसुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं. अग्निदेवांना धनुष्य आणि तरकश बाण दिसल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले. कुत्रसुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले. जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, कुत्रा त्याचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे. त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दक्षिणेकडून सुरुवात केली. उत्तर दक्षिणेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला. रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले. पुढे गेल्यानंतर बद्रीनाथजवळ सरस्वती पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला, ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली. असं म्हटलं जातं की माणगावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे, ज्याला वर्तमान भीम पूलच्या नावाने ओळखलं जातं. थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेच लागून पडली. ते पाहून भीमाने युधिष्ठिरला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही, तरीही तिच्याबरोबर असं का झालं. त्यांच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला, द्रौपदी 5 भावंडांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती, त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याआधीच खाली पडली. एवढे बोलून युधिष्ठिरने द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली. जनश्रुतीनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली, पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही. ती खाली पडू लागली. तेव्हा भीमाने तिला आधार दिला. त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली, सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमांची पत्नी होण्याची इच्छा आहे. थोडं चालल्यानंतर सहदेवसुद्धा खाली पडला. तेव्हा भीमाने युधिष्ठिरला सहदेवच्या पापाविषयी विचारले. तेव्हा युधिष्ठिर सहदेवला म्हणाला, आपल्या विद्येवर घमंड होती, त्यामुळे ती कोणालाही त्याच्या बरोबरीचं समजत नसे. त्यामुळे सहदेवीची ही दशा झाली. त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर नकुल खाली पडला. तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही. तेव्हा भीमाने युधिष्ठिरला कारण विचारले. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, नकुलला त्याच्या सुंदर असण्यावर खूप गर्व होता. या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही. थोडं पुढं गेल्यानंतर नकुलच्या नंतर अर्जुनसुद्धा खाली पडला. याचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला, अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमंड होता आणि तो म्हटला होता की तो 1 दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल, परंतु असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी हालत झाली आहे. सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत युधिष्ठिर ते कुत्र आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होता. पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा खाली पडला. तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठिर भीमाला म्हणाला, तू खात खूप होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास. हेच कारण आहे तुझी अशी हालत होण्याचं. त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रच शिल्लक राहिला. त्यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचले. तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले. देवराज इंद्रांना आपल्याबरोबर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला, त्यांचे 4ही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले.
त्यांनासुद्धा आपल्यासमोर घेऊन या. त्यानंतर इंद्राने युधिष्ठिरला सांगितले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि युधिष्ठिरला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली. देवराज इंद्र युधिष्ठिरला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला की हे कुत्र सुद्धा स्वर्गात जाणार. खूप वेळ समजून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिरने हे मान्य केलं नाही, तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले. ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ताभर युधिष्ठिर प्रामाणिक समजत होता ते यमराज होते. युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले. जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसले होते. युधिष्ठिरने जेव्हा इंद्रांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटं आणि अधर्माची साथ दिली होती, पण अर्जुन आणि भीमसारख्या योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते. युधिष्ठिरने पाहिले की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तिथे नाही, तेव्हा त्यांनी देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली त्यांनासुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे. आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही. त्यानंतर देवराज इंद्राने एका देवदूताला बरोबर पाठवले. देवदूताबरोबर चालता चालता युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोहोचले तिथे खूप अंधार होता. चारही बाजूंनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शेव पडलेले होते. रस्त्यांच्या अडचणींना वैतागून युधिष्ठिरने देवदूताला विचारले, या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे? त्यांच्या उत्तरामध्ये देवदूतने युधिष्ठिरला सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत. देवदूत म्हणाला की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकताल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल. त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का? जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते. युधिष्ठिरने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि द्रौपदी सांगितले. हे ऐकून युधिष्ठिर देवदूताला म्हणाला, तू परत जा, मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही. देवदूताने ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली. काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठिर होते. जेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे, तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितलं की तुम्ही आत्मस्थानाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन द्रोणाचार्याचा वध केला होता. त्यामुळे युधिष्ठिरला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे. त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत. त्यानंतर युधिष्ठिरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्येच स्वर्गात पोहोचले जिथे अर्जुन, नकुल, सहदेव, भीम त्यांची वाट पाहत होते. युधिष्ठिरने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते. युधिष्ठिरने पाहिले की भीम वायुदेवतेजवळ बसले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विनी कुमारांच्या जवळ बसले होते. आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खुश झाले. भक्तांनो, या कथेतून तुम्हाला एकच सांगायचं आहे, जरी देवाचा अवतार असला आणि कर्म वाईट असले तर त्या कर्माचं फळ आपल्याला एक दिवस नक्कीच मिळत असतं. म्हणून आपला तर मानवी देह आहे. जर आपण चुकून वागलात, चुकीच्या रस्त्याने चालत असाल
तर तुम्हाला या कर्माचं फळ नक्कीच मिळणार आहे. परंतु जर का तुम्ही तुमचे कर्म चांगले असतील आणि त्याचं तुम्हाला फळ मिळत नसेल तर आयुष्यात कधीच तुम्ही घाबरू नका. देवावर निराश होऊ नका. देवावर टीका करू नका. तुम्ही तुमचं चांगलं कर्म करताय तर फक्त तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवून तुमचे कर्म करा. एक दिवस तुम्हाला त्या कर्माचं फळ 100% मिळेल अशी मी तुम्हाला खात्री देते. परंतु एकच आहे की तुम्ही जे काही चांगलं कर्म करत आहात त्या कर्माचं फळ तुम्हाला उशिरा का होईना नक्कीच मिळणार आहे. परंतु जर का तुम्ही वाईट कर्म केलं तर त्या कर्माचं फळ तुम्हाला विलंब न करता मिळणार आहे. कसल्याही प्रकारचा विलंब लागणार नाही. त्यासाठी फक्त आपल्या मामांवर, फक्त आपल्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा. नामस्मरणात राहा. आयुष्यात तुम्हाला कधीच आणि कशाचीच कमी पडणार नाही. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यात मागे खेचू नका. लोकांकडे लक्ष देऊ नका. मेहनत करा, कष्ट करा. हाल होतील परंतु हार कधीच होणार नाही. हे मामांचे बोल लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या स्वप्नातील यशाकडे, तुमच्या स्वप्नातील जे तुमचे स्वप्न आहे, जे डोळ्यातील भविष्य आहे ते सातत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. स्वप्नांचा पाठलाग करा. मामा सांगतात, नुसतेच स्वप्न बघून थकून जाऊ नका, तर तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करा. यश तुमच्या पायाशी नक्कीच लोटांगण घेत राहील. हे मामांचे बोल आहेत. बाळा, चुकीच्या अपेक्षा असतात. कधीकधी आपणच दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटतं की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, आपल्याला वेळोवेळी मदत करावी किंवा आपली काळजी घ्यावी. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपलं मन दुखावतं आणि संताप निर्माण होतो. अशा प्रकारच्या परिस्थितीमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. काही वेळा समस्या आपल्या मनात असते, काही वेळा ती समोरच्या व्यक्तीमुळे असते. पण शेवटी त्याचा आपल्या मनशांतीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे आपल्या हातात आहे. म्हणूनच शांत राहण्याचा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा. चला तर मग यासाठी आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो. माझ्या बाळा, सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अशा व्यक्तींना महत्त्व दिलं की ते अजूनच त्रास देतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष न देता आपल्या कामात मग्न राहा. काही लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना दुसऱ्याला दुखावण्यात आनंद मिळतो. जर तुम्ही त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना समजेल की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. सुरुवातीला हे कठीण जाईल, पण हळूहळू तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल. या पद्धतीमुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होणार नाही आणि तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अशा व्यक्तींसोबत कमी बोला. अशा व्यक्तींशी तुम्ही जेवढं बोलाल तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. तुम्हाला निगेटिव्हिटी एनर्जी देणाऱ्या अशा लोकांसोबत गरज असेल तेव्हाच संवाद साधा. अनावश्यक बोलणं टाळल्यास तुमच्या मनावर त्यांचा परिणाम होणार नाही. काही लोक विनाकारण चर्चा वाढवतात आणि त्यातून वाद निर्माण होतो. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता सहन करावी लागत असेल तर त्यांच्याशी संवाद साधणं कमीत कमी ठेवा. बोलायचंच असेल तर थेट आणि शॉर्टमध्ये बोला. उगाच नाती टिकवण्यासाठी किंवा समोरच्याला समजवण्यासाठी प्रयत्न करू नका. काही लोक कधीही सुधरत नाहीत. अशा वेळी स्वतःला वाचवणं सर्वात महत्त्वाचं असतं. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत करा. समोरच्या व्यक्तीला बदलणं कठीण असतं, पण तुम्ही स्वतःला बदलू शकता. त्यांच्या वागण्याचा तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ देऊ नका. मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही शांत राहायला शिकायला हवं. काही लोक मुद्दाम तुम्हाला डिवचवतात, अपमान करतात, चिडवतात. पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर त्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही. माझ्या बाळा, तुम्ही स्वतःला समजवा की ही व्यक्ती तशीच आहे. मला तिच्यामुळे त्रास होऊ द्यायचा नाही. हळूहळू तुम्ही अशा लोकांकडे तटस्थपणे पाहायला शिकाल.
अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवा आणि शक्य असल्यास अशा लोकांपासून दूर राहा. संपर्क कमी केल्यास मन अधिक शांत राहील. काही वेळा नातेवाईक, सहकारी किंवा शेजारी यांच्यामुळे त्रास होतो, पण थोडं अंतर ठेवलं तर त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर कमी होईल. जर समोरचा काही चुकीचा बोलला किंवा वाईट वागला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची गरज नाही. शक्य असेल तर त्यांच्या वाईट वर्तणुकीमुळे दुर्लक्ष करून स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. या लोकांशी वाद घालू नका. त्यांच्याशी भांडण टाळा. वादविवाद केल्याने समस्या सुटत नाहीत, उलट तणाव वाढतो. संयम ठेवा, शांत राहा. काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढतात कारण त्यांना वाद घालण्यात आनंद मिळतो. अशा वेळी तुम्हीही भांडायला लागलात तर तुमचं नुकसान होईल. उलट जर तुम्ही शांत राहिलात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही दिलं तर त्यांना तुमच्यासोबत भांडण्यात रस राहणार नाही. शांत राहणं ही मोठी ताकद असते. त्यामुळे कोणाशीही उगाच भांडण करू नका. या लोकांकडे दुर्लक्ष करा. स्वतःचा संताप होऊ देऊ नका. सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या. माझ्या बाळा, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर, चांगल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन निरोगी राहील. जर तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक लोक असतील तर त्यांच्यावर लक्ष न देता आनंदी लोकांसोबत वेळ घालवा. आपल्याला हे लवकर शोधून काढावं लागेल की कोण आपल्यासाठी खरंच चांगला विचार करतो का किंवा करते, कोण फक्त तोंडावर गोड बोलतो. जेवढ्या लवकर तुम्ही हे समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी गोष्टी ऐका, तुमच्या छंदाकडे लक्ष द्या. नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित न करता आयुष्य दुःखी वाटेल. त्यामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लावा. क्षमाशील बना. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. क्षमा केल्याने मनाचा ताण कमी होतो आणि तुम्हाला शांत वाटतं. काही वेळा लोक चुकीचं वागतात, अपमान करतात, टोमणे मारतात. अशा वेळी त्यांना मनात ठेवून तुम्ही त्रास करून घेतलात तर नुकसान तुमचंच होईल. त्याऐवजी त्यांना क्षमा करा आणि पुढे जा. काही लोक कधीच बदलत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि मन शांत ठेवणं हाच उत्तम उपाय आहे. माझ्या बाळा, जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना, अशा प्रकारच्या लोकांना सामोरं जावं लागतं. काहीजण आपल्याला आनंद देतात तर काहीजण आपल्याला त्रास देतात. मात्र आपल्यातील मानसिक शांतता टिकवणं आपल्या हातात आहे. संतापाच्या भावनांना योग्य प्रकारे नियंत्रित केलं तर जीवन अधिक सुंदर होऊ शकतं. सतत कोणावर राग ठेवणं, भांडण करणं किंवा मनात नकारात्मकता साठवणं हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच शांत राहा, सकारात्मक राहा आणि अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. जीवन खूप सुंदर आहे, त्यामुळे कोणत्याही नकारात्मक व्यक्तीमुळे आपलं आनंदी जीवन खराब होऊ देऊ नका. माझ्या बाळा, आजच्या संदेशामध्ये हेच काही छोटेसे मार्ग मला तुला सांगायचे होते. म्हणून माझ्या वेड्या, नेहमी माझ्यावर विश्वास ठेव. मी दाखवलेल्या मार्गावर चाल. मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कर. माझ्या नामस्मरणात राहा. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, जर का तुम्ही जास्त चिंता करत असाल, सतत ताणतणावामध्ये, डिप्रेशनमध्ये राहत असाल, तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल, या जीवनाचा तुम्हाला कंटाळा आला असेल, तर तुम्ही कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकावे. चला तर मग आज आपण या कथेला सुरुवात करूया. एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणायचा होता. देवदूत आला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्याच्या आईच्या जवळ बसलेल्या दिसल्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते. दुसरे रडत होते आणि तिसरे रडत रडत झोपले होते. त्याच्या डोळ्याजवळचे अश्रू सुकले होते. 3 लहान जुळ्या मुली, आई मेली आहे. त्यांचे पिता आधीच मृत झाले होते. त्यांच्या कुटुंबात अजून कुणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलेचा आत्मा
मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते. त्या महिलेला 3 लहान जुळी मुली आहेत. एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे, दुसरी रडत झोपी गेली आहे आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती. अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली. दूताने मृत्यूदेवतेला विचारलं, आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगू शकत नाही का, जेणेकरून त्या तिन्ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यूदेवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला. देवाला सर्व माहिती असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर तिंदा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपराशी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेऊन जाण्याऐवजी त्याने देवदूतासाठी आपले कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपराशी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस. माझ्या घरी राहा, पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोंच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय. त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल. माझी पत्नी मला चांगली बोलू देत किंवा वाईट असेल, पण तुम्ही काळजी करू नका. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपराशी किंवा त्यांच्या पत्नीला माहिती अजूनही नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत. यानंतरचा आनंद महापूर येणार आहे. चपराशी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन. देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती, पण त्यात मोचीचाही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेलेले दिवस होते. काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट इतर कोठेही बनत नाहीत. एक दिवस बादशहाचा माणूस आला आणि म्हणाला की हे चामडे खूप किमती आणि मौल्यवान आहे. ते सहजासहजी कुठेही मिळत नाही. कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायचे आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने झाकले जायचे. मोची देवदत्ताला म्हणाला, मी चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशाहाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले. चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला राग आला. तो आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाही, मग चप्पलच का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्य अज्ञात आहे हे त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती. तेव्हा ती मोची
देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुम्हाला मारले, मला क्षमा करा. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण काय. मी 3दा हसीन तेव्हाच सांगेन. तो पुन्हा हसला, कारण आपल्याला भविष्य माहीत नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा, अपेक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही. ते आम्ही देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल. मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटतं. आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींचीही लग्न होणार होती आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसंच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री म्हणजेच एक आजी आली होती. देवदूताने आता ओळखले, या त्याच 3 मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी, सुंदर होते. त्याने त्यांना विचारलं, या 3 मुली कोण आहेत. ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते. तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे, कपडे काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजवत असताना तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मूलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3ही मुली गरिबी, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या सर्व तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप छान आणि महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. कोण राहू नका, तर वर्तमानात जगायला शिका. गेले दिवस परत येत नाहीत. ज्या चुका झाल्या त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. काही लोक सतत जुने अपमान, त्रास या गोष्टी उकळतात. तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं असं म्हणत बसल्याने काहीच बदल होत नाही. उलट उगाच मन जड होतं, दुःखी वाटतं. त्यापेक्षा वर्तमानात जगा, आजचा दिवस आनंदाने जगा, कारण हाच क्षण खरा आहे. एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तिला पुन्हा पुन्हा आठवून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्य पुढे चालत राहतं. जो पुढे पाहतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. मागे पाहणाऱ्यांना फक्त पश्चाताप आणि दुःखच मिळतं. अरे बाळा, लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नका. लोकांचं काम बोलणं आहे. तुम्ही काहीही केलं तरी काही ठराविक लोक टीकाच करतील. म्हणूनच लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. तुम्हाला सगळ्यांना खुश करता येत नाही. आयुष्य स्वतःच्या मर्जीने समाधानाने जगा. स्वतःला हवं तसं जगायला शिकलात की मन शांत राहील. लोकांसाठी आपण बदलतो तर आपली ओळखच नष्ट होईल. जग तुमचं कौतुक कधीच करत नाही, पण चुका लगेच दाखवते. म्हणून लोकांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याचा विचार करा. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि निर्भीडपणे आयुष्य जगा. दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नका. तुमच्या मेहनतीचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होतो. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही. काही लोक कायम इतरांचं बघून आपल्या आयुष्याशी
त्याची तुलना करत असतात. परंतु बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, कोणीतरी उशिरा. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या सुखाची तुलना करून आपलं दुःख वाढवू नका. झाडाचं फळ पहा. आंब्याचं झाड लवकर फळ देतं, पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात. पण त्याची किंमत मात्र वेगळी असते. त्यामुळे आपल्या गतीने चालवा. तुमच्या हातात मेहनत आहे, यशाचं फळ आहे, तुमचं नशीब ठरवेल. क्षमाशील व्हा, राग सोडा. राग हा फक्त आपल्यालाच त्रास देतो. समोरचा माणूस कधीच बदलत नाही, आपण मात्र रागाच्या आगीत जळत राहतो. कुणी वाईट वागलं तर त्याला मनात धरून ठेवण्यापेक्षा ते विसरून जा. माफ करणारा माणूस मोठा असतो. रागाला दूर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर वाटतं. क्षमा करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ते मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं. सतत राग बाळगणारा माणूस स्वतःला त्रास करून घेत असतो. समोरच्याला माफ करून टाका आणि तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा. निसर्गाच्या सानिध्याला वेळ द्या. निसर्ग हे शांततेचं वरदान आहे. रोजच्या गोंगाटात, धावपळीत आपण स्वतःला हरवून बसलो, पण जर आपण थोडा वेळ निसर्गात घालवला तर मनाला खूप हलकं वाटतं. गच्चीवर उभं राहून वारा अंगावर घेतला, एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या सावलीचा अनुभव घेतला तरी मन प्रसन्न होतं. निसर्गाशी जोडला गेलात की तणाव आपोआप निघून जातो. जिथे शांतता असते तिथे मनही स्वस्थ राहतं. रोज काही वेळ तरी निसर्गाचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठा, झाडं, पानं पहा, पक्ष्यांचे आवाज ऐका. तुम्हाला तुमचं मन आधीपेक्षा खूप हलकं वाटेल. म्हणून माझ्या बाळा, मनसोक्त जगा. स्वतःसाठीही वेळ काढा. दिवसभर नुसतं काम, जबाबदाऱ्या आणि दुसऱ्यांसाठी धावपळ करणं हे पुरेसं नाही. स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. हसणं, गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आपली आवड जपणं, याने मन आनंदी राहतं. दिवसाचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलात तर आयुष्याची मजा वाटते आणि शांतताही मिळते. एखाद्या दिवशी तुमचे मन आवडीची गोष्ट करा. मित्रांशी गप्पा मारा, पुस्तक वाचा, एखादी नवीन कला शिका. स्वतःसाठी वेळ दिलात की जीवनाचा आनंद दुप्पट होतो. शांत आयुष्य हवं असेल तर स्वतःलाही महत्त्व द्या. म्हणून बाळा, शांततेने जगायचं असेल तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आनंद हा शोधलाच पाहिजे. अपेक्षा वाढवल्या की मन बेचैन होतं. भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून बसलो की वर्तमानाचा आनंद मिळत नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा, समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे.
याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो, शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण
दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला
म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.